उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केली। तसंच बारामती बस स्थानक, पोलीस वसाहत, बरामपूर येथील पोलीस उपमुख्यालयाची पाहणी केली। यावेळेस पोलीस दलाला देण्यात आलेल्या 4 चाकी वाहनांचं पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं। दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या अंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे। यावर्षी जत्रोत्सव शनिवार 2 मार्च रोजी होतोय। या दिवशी एकूण 9 दर्शन रांगांद्वारे पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसते आहे। अंगणेवाडी येथील भराडी देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी दर्शन घेतलं। यावेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख रवींद्र फाटक आदी उपस्थित होते। दुचाकी चोरी करणारी एक टोळी पंढरपूर पोलिसांनी नुकतीच गजाआड केली आहे। पोलीस निरीक्षक विश्वजित घोडगे यांच्या टीमने ही कारवाई केली। यामधून 26 मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। यामध्ये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासह 12 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीला गेल्याची नोंद असलेल्या मोटारसायकली पोलिसांना यामध्ये सापडल्या। वसईच्या नायगाव परिसरातील अमोल नगरमध्ये शाळेच्या बसनं 2 चिमुरड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे। एका शाळेच्या बस चालकानं रस्ता ओलांडणाऱ्या मुलींना धडक दिली। दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलन मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे। गेल्या 5 दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे। 31 मे पर्यंत मागण्या मान्य करणारे मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत आश्वासन दिले आहे। तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये सिटी लिंक बस सेवा पूर्वपदावर आली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पगार थकल्यानं कर्मचाऱ्यांनी 2 दिवस संप पुकारला होता। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गेले 2 दिवस शहर वाहतूक बस सेवा ठप्प होती। 2 महिन्यांचं वेतन कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर संप मागे घेण्यात आलाय। उर्वरित 1 महिन्याचे देखील पगार लवकर देण्याचं आश्वासन दिलं गेलंय। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या अंबादास मानकापे, त्याचा मुलगा सुनील आणि सुनंदा संचालक नामदेव कचकुरेला पोलिसांनी 5व्यांदा हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे। आदर्श महिला नागरी सहकार्य बँकेत 2022-23 या एका वर्षात 48,85,72,000 रुपये हडपल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गंगापूर धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करायची असल्यानं शनिवारी शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। नागरिकांनी पाण्याचं नियोजन करावं असं आवाहन महानगरपालिकेकडून केलं गेलंय। आगामी निवडणुकीत भाजप अनेक सेलिब्रिटींना उमेदवारी देणार आहे अशी शक्यता आहे। यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचा समावेश असल्याचं सांगितलं जातं। युवराज सिंग पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो। याशिवाय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपाकडून चंदीगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। मराठवाड्याच्या तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक आहे। आता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार नाही अशी माहिती समोर येते। केवळ औद्योगिक क्षेत्र आणि पिण्यासाठी पाणी राखीव केलं गेलंय। यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांबरोबरच पिण्याचं पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे। आता शिल्लक असलेलं 26% पाणी हे जून अखेरपर्यंत म्हणजे सुमारे 4 महिने वापरावं लागणार आहे। राज्यासह देशात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे। पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे, तर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात हा उन्हाचा पारा दिसतोय।
जिल्ह्यात मराठवाड्यात वादळी वारा आणि रिमझिम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। 28 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। त्यामुळे संत्रा, मोसंबी या फळबागांसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। मुंबई नागपूर महामार्गावरील शिवराई शिवारात ही दुर्घटना घडली आहे। या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद केली गेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शहरालगत असलेल्या चिखलठाणा परिसरात देहविक्रीच्या अड्ड्यावर छापेमारी केली गेली। यामध्ये 2 परप्रांतीय पीडितांसह 4 महिलांची सुटका केली आहे। या प्रकरणी आरोपी जीवन केसरी सिंग जालवाल याच्या विरुद्ध चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रात्रीच्या वेळेत शवविच्छेदन करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च पासून केली जाणार आहे। सध्या घाटीतील न्याय वैद्यक शास्त्र विभागात सकाळी 6 ते रात्री 6 असे 12 तास शवविच्छेदन केलं जातं। अनेक वेळा मृत्यू झालेल्या रुग्ण बाहेर गावातील असतात, त्यामुळे नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी रात्रभर थांबावं लागतं। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये जरीमरी परिसरात आग लागली होती। यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखलं। तसंच आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पुणे लोणावळा मार्गावर तांत्रिक कामासाठी उद्या रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या गेल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी मुस्लिम तरुणीनं 12 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सायकलवारी सुरू केली आहे। मुंबई येथून शबनम शेख हिनं सायकलवारीची सुरुवात केली। आतापर्यंत 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं असून पुढील ज्योतिर्लिंगांसाठी इंदोरकडे तिनं प्रस्थान केलंय। चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत 3 दिवसीय ताडोबा महोत्सव साजरा केला जातोय। ताडोबा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि ताडोबा ब्रँड अँबॅसेडर रवीना टंडन यांच्या हस्ते पार पडलंय। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ते खडकापाडा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नेवासा ते संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता अतिशय खराब झालाय। बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसतंय। या मार्गावर अनेक अपघात सुद्धा होत असून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत जनावरांना सामूहिक गोचीड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम सुरू केली गेली आहे। जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचीड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण करून घ्यावं असं आवाहन केलं गेलंय। वर्ध्यातील लहादेवी शिवारात 6 मोरांचा मृत्यू झालाय। आर्वी वन परिक्षेत्रातील हा प्रकार असून मोरावर विषप्रयोग केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। 5 मोरांचा जागीच मृत्यू तर एका मोराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यांनी FRP आणि इतर रक्कम थकवल्याच्या कारणावरून कारखान्यावर RRCनं कारवाई केली। या कारवाई अंतर्गत कारखाना विक्रीस काढण्यात आला आहे। यासाठी खरेदीदाराकडून 10 मार्च पर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत।
मुंबईकरांवरली पाणी कपात तुर्तास टळली आहे। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणी साठा सध्या 43% असून राज्य सरकारनं राखीव साठा मंजूर केल्यामुळे त्यात आता वाढ होणार आहे। होळीच्या सणापूर्वीच गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून सरकारनं सर्वसामान्यांना झटका दिलाय। सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही वाढ आजपासून करणार असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी केली गेली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे ताडोबा महोत्सवाचं आयोजन केले गेलं। वन्यजीव संरक्षण, पर्यटन आणि स्थानिक वारशाला चालना देण्याच्या अनुषंगानं चांदा क्लब ग्राउंडवर ताडोबा महोत्सवाचं आयोजन केले गेलंय। 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत ताडोबा महोत्सव होणार आहे। राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला गेलाय। नागपूरमधील शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांना लागणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोनं मेट्रोच्या प्रवासी भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतलाय। 1 मार्च 2024 पासून नवीन दर लागू झालेत। सध्याच्या भाड्याच्या तुलनेत 33% भाडे कमी करण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात भेट दिलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराला आता राहुल गांधीही भेट देणार आहेत। राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यानुसार 10 मार्चला नंदुरबार जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल। 5 जिल्ह्यातून प्रवास करत 13 मार्चला मुंबईतल्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप होणार आहे। आदित्य ठाकरे पुन्हा नाशिक दौऱ्यावरती आहेत। येत्या 3 मार्चला आदित्य ठाकरे यांची घोटीमध्ये सभा होणार आहे। नाशिकमध्ये खांदेपालट झाल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौरा करणार आहेत। मागच्या दौऱ्यात घोटी येथील सभा काही कारणासाठी रद्द केली गेली होती। आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे नाशिकवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केली। तसंच बारामती बस स्थानक, पोलीस वसाहत, बरामपूर येथील पोलीस उपमुख्यालयाची पाहणी केली। यावेळेस पोलीस दलाला देण्यात आलेल्या 4 चाकी वाहनांचं पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं। दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या अंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे। यावर्षी जत्रोत्सव शनिवार 2 मार्च रोजी होतोय। या दिवशी एकूण 9 दर्शन रांगांद्वारे पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसते आहे।
अंगणेवाडी येथील भरडी देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी दर्शन घेतलं। यावेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख रवींद्र फाटक आदी उपस्थित होते। दुचाकी चोरी करणारी एक टोळी पंढरपूर पोलिसांनी नुकतीच गजाआड केली आहे। पोलीस निरीक्षक विश्वजित घोडगे यांच्या टीमने ही कारवाई केली। यामधून 26 मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। यामध्ये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासह 12 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीला गेल्याची नोंद असलेल्या मोटारसायकली पोलिसांना यामध्ये सापडल्या। वसईच्या नायगाव परिसरातील अमोल नगरमध्ये शाळेच्या बसनं 2 चिमुरड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे। एका शाळेच्या बस चालकानं रस्ता ओलांडणाऱ्या मुलींना धडक दिली। दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलन मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे। गेल्या 5 दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे। 31 मे पर्यंत मागण्या मान्य करणारे मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत आश्वासन दिले आहे। तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये सिटी लिंक बस सेवा पूर्वपदावर आली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पगार थकल्यानं कर्मचाऱ्यांनी 2 दिवस संप पुकारला होता। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गेले 2 दिवस शहर वाहतूक बस सेवा ठप्प होती। 2 महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर संप मागे घेण्यात आलाय। उर्वरित 1 महिन्याचे देखील पगार लवकर देण्याचं आश्वासन दिलं गेलंय। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या अंबादास मानकापे, त्याचा मुलगा सुनील आणि सून सुनंदा संचालक नामदेव कचकुरेला पोलिसांनी 5व्यांदा हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे। आदर्श महिला नागरी सहकार्य बँकेत 2022-23 या एका वर्षात 48,85,72,000 रुपये हडपल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गंगापूर धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करायची असल्यानं शनिवारी शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावं असं आवाहन महानगरपालिकेकडून केले गेले आहे। आगामी निवडणुकीत भाजप अनेक सेलिब्रिटींना उमेदवारी देणार आहे अशी शक्यता आहे। यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचा समावेश असल्याचं सांगितलं जातं। युवराज सिंग पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो। याशिवाय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपाकडून चंदीगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। मराठवाड्याच्या तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक आहे। आता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार नाही अशी माहिती समोर येते। केवळ औद्योगिक क्षेत्र आणि पिण्यासाठी पाणी राखीव केले गेले। यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांबरोबरच पिण्याचं पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे। आता शिल्लक असलेलं 26% पाणी हे जून अखेरपर्यंत म्हणजे सुमारे 4 महिने वापरावं लागणार आहे। राज्यासह देशात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे। पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे, तर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात हा उन्हाचा पारा दिसतोय। जिल्ह्यात मराठवाड्यात वादळी वारा आणि रिमझिम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। 28 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। त्यामुळे संत्रा, मोसंबी या फळबागांसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। मुंबई नागपूर महामार्गावरील शिवराई शिवारात ही दुर्घटना घडली आहे। या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद केली गेली आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या शहरालगत असलेल्या चिखलठाणा परिसरात देहविक्रीच्या अड्ड्यावर छापेमारी केली गेली। यामध्ये 2 परप्रांतीय पीडितांसह 4 महिलांची सुटका केली आहे। या प्रकरणी आरोपी जीवन केसरी सिंग जालवाल याच्या विरुद्ध चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रात्रीच्या वेळेत शवविच्छेदन करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्चपासून केली जाणार आहे। सध्या घाटीतील न्याय वैद्यक शास्त्र विभागात सकाळी 6 ते रात्री 6 असे 12 तास शवविच्छेदन केलं जातं। अनेक वेळा मृत्यू झालेल्या रुग्ण बाहेर गावातील असतात, त्यामुळे नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी रात्रभर थांबावं लागतं। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये जरीमरी परिसरात आग लागली होती। यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखलं। तसंच आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।